मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही पात्राची भाजी. ह्या भाजीपासून जर भूक लागत नसेल तर भूक वाढवण्याचं काम ही पात्राची भाजी करू शकते. ही अत्यंत गुणकारी, औषधिक व चांगल्या रीतीने ह्या भाजीचा आपण जेवणामध्ये ह्या भाजीचा आहार घेत राहिलं तर आपल्याला भूक वाढ, पचनक्रिया, रक्तवाढ, भूक लागेल अशी चांगल्या प्रकारे या भाजीपासून आपणास भूक वाढ होईल. त्यामुळे शरीररचना चांगली राहील. ताकद वाढेल असं ह्या भाजीमध्ये, हे पात्राची भाजी म्हणतात याला. ही भाजी आहे बघा, हा एकच इथे हे आलेला आहे. ह्या भाजीचा प्रकार तुम्हाला दाखवत आहे कसा आहे. ह्याचं जे मूळ आहे, हे मूळ असं खाली राहिलं आणि जर पाला आपण काढून घेतला आणि दुसऱ्या ठिकाणाहून ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ह्याचं हा असा हेंडा नेला आणि हे वरील पाने तोडून घेतली आणि हा असा दुसऱ्या ठिकाणी लावला पाण्याच्या ठिकाणी, तर परत याला पाला येऊन दुसरीकडे मूळ तयार होऊ शकते. ही पात्राची भाजी म्हणजे अत्यंत गुणकारी व औषधिक आहे. ह्या भाजीपासून पूर्वीपास चालत आलेल्या आपल्या जे आजी आजोबा वडील पात्राची भाजी म्हणजे अत्यंत आवडीने खातात. या भाजीचा वापर मी सुद्धा स्वतः खात आहे. त्यामुळे ही भाजीची चव लय न्यारी म्हटली तर काय वावगं नाही. ही भाजी म्हणजे एक प्रकारे औषधिक आहे, औषधिक भाजी आहे. त्यामुळे ही भाजी खाल्ल्यास कोणताही त्रास होणार नाही असे मला वाटते. त्यामुळे तुम्ही जर ही सेवन केल्यास गुडघेदुखी कमी येईल. गुडघेदुखी, कंबरदुखी, रक्तवाढ होण्यासाठी या भाजीचा वापर केल्यास तुम्हाला ही भाजीचा गुणधर्म जाणवेल. त्यामुळे ही भाजी अत्यंत डोंगराळ भागात, जास्तीत जास्त डोंगराळ भागामध्ये तुम्हाला सापडेल. डोंगराळ भागामध्ये ह्या भाजीचा जास्त प्रमाणात उगवण असते. डोंगर भाग म्हणा, सपाटी भाग वरील ठिकाणी ह्या भाजीचा तर मी पाहत आहे दुसरीकडे आहे का भाजी, शोधत आहे. या भाजी म्हणजे भाजीमध्ये एक ताकद आहे. जशी आपण खाल्ल्याशिवाय जर अर्धी भाकरी खात असेल तर एक भाकरी खावाशी वाटेल आपणास, अशी ही भाजी आहे. त्यामुळे ही भाजीची चव लय न्यारी. या ठिकाणी थोडंसं बारीक अवस्थेत भाजी, परत दुसऱ्या ठिकाणी अशी भाजी बारीक अवस्थेत आलेली आहे. अशी ही पात्राची भाजी हा बा. आणि पहिल्यांदा ही भाजी सापडली आपल्याला. त्या भाजीच्या नंतरनं हा भाजीचा जो जमिनीमध्ये मधून उगवण्यासाठी बारीक असा त्याचा
आपल्याला वाटते की ह्याला काटे आलेत, काटे नव्हेत. हे असे भाजीचे प्रकारच असे असतात की भाजी अत्यंत चविष्ट आणि गोड. हा बघा, छोटी छोटी भाजी उगवत आहे. परत ही पात्र्याची भाजी. अशी भाजी अशा प्रकारे भाजी उगवण होत असते. ही पात्र्याची भाजी म्हणजे चव लई न्यारी. हे बघा पात्र्याची भाजी आणि इथे उठलेली आहे. या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळा आकार त्याला दिसल्याने वाटतो. हा बघा पात्र्याची भाजी आहे. ही पण बघा इथे पण आलेली आहे. हा बघा दुसऱ्या ठिकाणी. हा रानामध्ये असे भाजी, याचे फायदे भरपूर आहेत. हा बघा ही भाजी खाल्ल्याने कोण त्रास कमी होईल असे मला वाटते. मी खाऊन पाहिलेले आहे आणि आत्तासुद्धा खात आहे. भाजी ही आज मी बनवण्यासाठी घरी घेऊन जात आहे. ही बघा ही भाजी मिळणे म्हणजे भाग्य आहे. अशा प्रकारची भाजी औषधी तेव्हा इतकी भाजी मला सापडलेली आहे. ही कच्ची भाजीसुद्धा आपण खाऊ शकता, कारण औषध फवारणीचा यावर काय हे झालं नको पाहिजे, त्यावेळेस ही भाजी तोडता येते. आपल्याला औषध फवारणी केली नाही पाहिजे. बिना औषधी ही भाजी आहे. अशा चांगल्या प्रकारे भाजी ही कवळी भाजी टेस्ट लागते.